सर आज सिडकोर आंदोलन करतायत, सिरसाटसाठी सगळं जे आहे भूखंड देण्यात आलं, काय प्रकरण नेमकी आज सिडकोर मोर्चा काढताय आपण? एक तर काही दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे साहेबांनी एक मोठा मोर्चा काढला होता. त्याच्यामध्ये इथं असणाऱ्या भूमिपुत्रांचे मुद्दे त्यांनी मांडले. त्याच्याच बरोबर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व सर्व इतर मित्र पक्षांच्या पाठिंब्याने खरं तर आम्ही मोर्चा मोठा काढणार होतो. पावसामुळे तो आम्ही कॅन्सल करून फक्त भेटायला निघालो, तरी सुद्धा एवढे लोक इथं आले. याच्यामध्ये आम्ही जो मुद्दा घेतोय तो म्हणजे बिवलकरांचा मुद्दा घेतोय की जेव्हा सिरसाटांना म्हणजे जेव्हा आचारसंहिता 2024च्या इलेक्शनची लागण्यापूर्वी 15 दिवस त्यांना तिथं पद दिलं. कशाचं? तर सिडकोचं चेअरमन पद दिलं. आल्या आल्या बँडबाजा वगैरे आपण सर्वांनी बघितलं असेल, हर तूर वगैरे तुरे त्यांना दिले आणि तिथं पहिल्या बैठकीत त्यांनी काय केलं असेल तर बिवलकरांना 5,000 कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी देऊन टाकली. आता ती जमीन त्यांना देण्यासारखी होती का? तर अजिबात नाही, कारण त्याच्यावर ताबा आणि मालकी ही शासनाची आहे. इथं जर आपण बघितलं तर कितीतरी 6-7 महिने झाले इथं भूमिपुत्र हे उपोषण करत आहेत. त्यांना तिथं न्याय नाही, अनेक वर्षांपासून न्याय नाही. आणि इथं बिवलकरांनी फक्त पैसा दाखवला, हिरवा रंग पैशाचा दाखवला आणि त्याच्यात तिथं सह्या झाल्या. याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय आणि 5,000 कोटीवर हा भ्रष्टाचार थांबेल असं नाही. हा 50 ते 60,000 कोटीवर जाईल, कारण बिवलकरांची अशी म्हणजे तशी डायरेक्ट नाही, सरकारच्या नावी असणारी जमीन ही 4,000 एकरच्या आसपास आहे आणि आकडा जर काढला तर तो खूप मोठा होतो. त्यामुळे सिरसाटांना राजीनामा हा द्यावाच लागेल. आता आम्ही जाऊन अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत, त्यांना पत्र देणार आहोत आणि आज जर आम्हाला सकारात्मक या सामान्य लोकांच्या बाजूने उत्तर जर नाही मिळालं तर शशिकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गणपती उत्सव तिथं झाल्यानंतर खूप मोठा मोर्चा आम्ही तिथं काढू. कॅबिनेट की सिरसाट यांना या प्रकरणावर असं आम्हालाही कळतंय, कारण का ह्याच्यावर आपण बघितलं तर आम्ही पुरावे दिलेत, आम्ही पत्रकारांना पुरावे दिले, सामाजिक कार्यकर्त्यांना पुरावे दिलेत, पण याच्यावर अजूनपर्यंत सरकारकडनं उत्तर नाही आलं. त्याच्यातच मला असं कळतंय उदय सामंत साहेबांनी उडता उडता एक उत्तर दिलं, कागद आम्हाला बघावं लागतील. म्हणजे 100% याच्यामध्ये काळं बेरं झालंय हे आम्हाला माहिती आहे आणि त्यांच्याकडनं कुणी उत्तर दिलं, त्यांच्या हिंमतच नाही. आम्ही ओपनली चॅलेंज केलं होतं, तुमच्यात जर दम असेल तर तो तुम्ही तिथं दाखवून द्या आणि आमच्या विरोधात नाहीतर आम्ही जे मुद्दे मांडले ते खोडण्यासाठी तुम्ही पत्रकार परिषद घ्या. पण नाही, पण तुम्ही म्हणता ते खरंय. आम्हालाही असं कळतंय की वरून सांगण्यात आलंय सिरसाटांना की तू काय बोलू नको, बोललाच की आपण अडचणीत येऊ, त्यामुळेच कदाचित ते आता बोलत नाही. असू शकतो. आता 5,000 कोटी काय सगळ्याचे सगळे सिरसाटांना मिळालेत असं नाही. 10% तरी काढलं ते 500 कोटी असतील. कदाचित विट्स हॉटेल जे छत्रपती संभाजीनगरचे ते कदाचित ते 60-70 कोटीला घ्यायला निघाले होते आणि जमिनी त्यांनी खूप घेतल्या. तर 100-150 कोटी रुपये कदाचित हे सिरसाटांना मिळाले असतील. घोटाळा म्हणजे सरकारचं नुकसान 5,000 कोटीचं आणि या सर्व नेत्यांचा फायदा हा 500 ते 1,000 कोटीचा 100% तिथं झालाय आणि तोच पैसा हा इलेक्शनमध्ये आमच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात तिथं वापरला गेला.